तर डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा माने हिला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर जे दोषारोपपत्र आम्ही अवलोकन केलं, त्यात आम्हाला असं आढळलं की ते दोषारोपपत्राबरोबर CDR आणि टॉवर लोकेशन दाखल केले तपास अधिकाऱ्यांनी. परंतु तपास अधिकाऱ्याने फक्त 4 दिवसाचे CDR टॉवर लोकेशन दाखल केले. ते डॉक्टर शिरीषचे आणि बाकी फिर्यादीचे उमा वळसंकर यांचे दाखल केले. आणि डॉक्टर शिरीष सरांचा ज्यावेळेस आम्ही सखोल अभ्यास केला त्या टॉवर लोकेशनचा, त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की 16 ते 18 या 2 तारखेदरम्यान एका मोबाईलवरनं 10 वेळा त्यांचं संभाषण झालेलं आणि एक SMS. आणि त्या संभाषणाचा कालावधी जो होता तो तसा मोठा होता. त्यामुळे आम्हाला थोडासा तिथे संशय वाटला की बाबा ह्या अनुषंगाने आपल्याला बचाव दृष्टीने काही घेता येईल का. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट अशी होती की एक साक्षीदार आहेत P. राऊत म्हणून. तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं होतं की डॉक्टर शिरीष वळसंकरांनी साधारणपणे 8:35 ते 40च्या दरम्यान सुसाईड केली. त्याच्या अगोदर म्हणजे 8 ते 8:30 दरम्यान त्यांचे 3 संभाषण झाले. मग त्यांचं आणि तो मोबाईल नंबर जे 10 वेळा कॉलिंग झाले होते याचं CDR आणि टॉवर लोकेशन तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रासोबत दाखल केलेलं नव्हतं. आणि त्या व्यक्ती नेमक्या दिवशी किती कुठे होत्या आणि जर समजा 2 दिवसात जर एवढे मोठे कॉल झाले असतील तर मागच्या 5 महिन्यात किती कॉल झाले असावे, याचा आमच्या बचाव दृष्टीने महत्त्वाचा विषय होता तो. आणि तसेच यात सरकार पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डिसेंबर 2024 पासून हॉस्पिटल जॉईन केलं होतं. आणि तेव्हापासून या मनीषा मुसळे यांनी डॉक्टर यांच्यामध्ये थोडीशी वितुष्टता आली होती. तर मग डिसेंबरपासूनची एप्रिलपर्यंतची परिस्थिती काय, त्यांच्यात काय संभाषण झालेत का, याचा आम्हाला बचाव दृष्टीने काय उपयोग करून घेता येईल का, या सगळ्या अनुषंगाने आम्ही न्यायालयात एक अर्ज दाखल केला की हे डॉक्टर शिरीष वळसंकर, पुन्हा उमा वळसंकर, अश्विन वळसंकर, सोनाली वळसंकर, नेहा फडके आणि पुन्हा साक्षीदार ती P. राऊत आणि तो एक मोबाईल नंबर जे 10 कॉल झाले 2 दिवसात, या सगळ्यांचे डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीतील CDR आणि टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करावे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ताच का करावे, तर या मोबाईल कंपन्यांच्या नियमाप्रमाणे विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे 1 ते 1.5 वर्षानंतर हा डाटा ऑटोमॅटिक डिलीट होतो आणि या खटला चालण्यास विलंब लागणार आणि भविष्यात ते आम्ही मागू शकणार नाही. त्यामुळे आता आम्ही ते ॲप्लिकेशन केलं कोर्टासमोर की हे आम्हाला आमच्या बचावा दृष्टीने गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही त्याची मागणी केली. त्या आमच्या अर्जाच्या मागणीवरती सरकार वकिलांचं म्हणणं मागवलं गेलं. सरकार वकिलांनी हरकत घेतली. तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं म्हणणं मागितलं. आणि तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जे 7 नंबर जे मेन्शन केले होते अर्जामध्ये ते मिळवण्याकरता ते त्यांचा पत्रव्यवहार चालू आहे. पण त्यांना किती वेळ लागणार, काय वेळ लागणार हे काय त्यात नमूद नव्हतं. मग याच्यावर सविस्तर युक्तिवाद न्यायालयात झाला. आणि न्यायालयात आम्ही युक्तिवाद करताना हेच सांगितलं की आम्हाला बचाव करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आणि आमच्या बचावाच्या दृष्टीने जे अभिलेखावर पटलावर दिसतं किंवा हे 2 विशिष्ट कॉल वेगळ्या जे आहेत त्यांचं ड्युरेशन जास्त आहे आणि सलग कॉल आहेत, तर या अनुषंगाने यांचे 4 महिन्याचे टॉवर लोकेशन CDR जर रेकॉर्डर आले तर निश्चित आम्हाला सुद्धा कोणता तरी बचाव घेता येईल, आमची बाजू आम्हाला मांडता येईल. त्यामुळे ते सादर करण्याचा आदेश देण्यात यावा. आणि तसा जर आदेश झाला तर तपास म्हणजे सरकार पक्षाला त्याचं कुठलीही हरकत असण्याचं कारण नाही आहे, त्यांना कुठली अडचण नाही आहे. या गोष्टी पटवून सांगितल्या. उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला आणि न्यायालयाने असा आदेश पारित केला की डिसेंबर 2024 ते 1/5/2025 या कालावधीतील डॉक्टर शिरीष सह 7 जणांचे ज्या 2 मोबाईल नंबरचा डाटा ऑलरेडी दाखल केलेला नाही आहे अजूनपर्यंत, त्या 2 नंबरचा आणि हे डॉक्टर शिरीष 5 जणांचा, एकूण 7 जणांचा या 5 महिन्याचा CDR आणि टॉवर लोकेशन अभिलेखावर दाखल करा 17/1/2026 पर्यंत, पुढील तारखेपर्यंत आदेश करण्याचा दाखल करण्याचा आदेश संबंधित नोडल कंपन्यांना दिलेला आहे न्यायालयाने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.